बैल काय हाय स्पीड आतापर्यंत जेवढे मैदान पळवलं तेवढ्याला कमी नाही पडला आणि ह्याला बैल पण पुरला नाही. मित्रांनो बघू शकता हे जे गजा आहे आतापर्यंत कोणत्या पण बैल ह्याला पुरलं नाही. आता ह्यांचं पुढचं म्हणजे पुढच्या आता बैलासोबत कोणतं बैलासोबत आता तुम्ही पळवणार आहे पुढचं म्हणजे बैल पुढचं बैल एकसठ म्हणजे फाट्याला नियोजन झालंय का नाही? नाही अजून चालू आहे. आता पुढचं तुमचं जे आहे नियोजन आता तुम्ही कोणत्या बैलासोबत पळवणार आहे पुढच्या मैदानाला? आमची इच्छा तोळूरच्या सर्जा सोबत आहे. तोळनूरच्या सर्जा किरण पाटील. किरण पाटील. मित्रांनो आज आलो आपण सिद्धू कोळी यांच्या गोठ्याला पण एका खास बैलाची मुलाखत घ्यायला. आता नमस्कार मालक. नमस्कार. आतापर्यंत तुमचे जे बैल आहे तुमच्या बैलाचं नाव काय? गजाभाई. गजाबाई. आता तुम्ही सांगा मला हा बैलगाडीचं क्षेत्र तुम्ही का निवडला? का म्हणजे नाद आहे ना आम्हाला त्यामुळं. आतापर्यंत हे जे बैल आहे किती म्हणजे किती रेस जिंकलाय आतापर्यंत? 2 मैदान एक नंबर केलाय. आता तिथं बक्षीस काय होतं? 51 आणि एक ठिकाणी 21. म्हणजे कोणत्या जागेत जिंकलाय आतापर्यंत? एक नंबर बिंगोळी आणि 1 नंबर उपरती. म्हणजे आतापर्यंत तुमच्या बैलाची जे आहे गजा ह्याच कोणा बैलासोबत पैरा झालाय? बिंगोळीमध्ये आपला राहुल समाळीचा लायगर आणि उपरती मध्ये नागनसूरचा सोन्या. नागनपूरचा सोन्या. आता जे तुमचं गजा आहे ह्याच देखभाल आणि ह्याचे जे आहे काय पण म्हणजे आता ह्याला खानपान आणि आता ह्याला खायला काय घालता हे सगळं त्याबद्दल थोडी सांगा. हेच आपलं खाद्यपदार्थ भरडा कुट्टी. आता गजासाठी म्हणजे आता नेमकं आता खायला त्या मैदानात उतरणार आहे आणि तुमचं पुढचं आता 61 फाटा माळशिरसला नियोजन चालू आहे. नियोजन चालू आहे. हे जे तुम्ही आता बैलगाडीचं क्षेत्र निवडलंय आता आणि खर्च वगैरे म्हणजे काय सगळं कोण बघताय आता? माझा काका आणि माझा वडील. आता हे जे बैल आहे तुम्ही हे बैल फर्स्ट टाइमला तुम्ही कुठनं बैल घेऊन आलाय? महेंदरगी. कितीला घेतला हा बैल? 75. म्हणजे आतापर्यंत आणि किती मारले बैल मैदान? 15 दिवसात 2 नंबर एक नंबर केले. एक नंबर. जे तुम्ही नंबर केलाय बैल आणि ते बैलाचं नाव काय म्हणजे कोणत्या बैलासोबत 1 नंबर मानकरी केलंय? एक म्हणजे लायगर दुसरा म्हणजे सोन्या 85. तुम्ही सांगू शकता का? नाही काय लोक सांगतातच की काय हवा काय नाही. तुमचं मला हे सांगा मालक आता तुमचं आतापर्यंत बैल कसा पळलोय? बैल काय हाय स्पीड आतापर्यंत जेवढे मैदान पळवलं तेवढ्याला कमी नाही पडला आणि ह्याला बैल पण पुरला नाही. मित्रांनो बघू शकता हे जे गजा आहे आतापर्यंत कोणत्या पण बैल ह्याला पुरला नाही. आता ह्यांचं पुढचं म्हणजे पुढच्या आता बैलासोबत कोणतं बैलासोबत आता तुम्ही पळवणार आहे पुढच्या म्हणजे बैल? पुढचं बैल म्हणजे फाट्याला नियोजन झालंय का नाही? नाही अजून चालू आहे. आता पुढचं तुमचं जे आहे नियोजन आता तुम्ही कोणत्या बैलासोबत पळवणार आहे पुढच्या मैदानाला? आमची इच्छा तोळूरच्या सर्जा सोबत आहे. तोळनूरच्या सर्जा किरण पाटील. आता ह्यांचं नियोजन जे आहे तोळनूरच्या सर्जा सोबत ह्यांचं नियोजन चाललंय आता डायरेक्ट म्हणजे आता त्यांच्यावरच आहे ना आता त्यांनी दिलंच तर तुम्हाला पैरा होईल. आता जे हाय तुमचा आता गजाभाई आतापर्यंत गजाभाई कोणत्या मैदान म्हणजे मोठमोठे कोणत्या मैदानापाशी गेला आता तुमचा गजा फॅन्स क्लब? पेडगावला पळलंय आणि लिंब मैदानात आणि चोराड्या मैदानात. आता 61 फाट्याला नियोजन चाललंय. मैदानामध्ये तुम्ही कोणत्या बैलासोबत आता पेडगाव मध्ये मैदान मध्ये आता तुमचा बैल कोणत्या बैलासोबत पळाला? कात्रजचा शंभू होता. कात्रजचा शंभू. ओके मित्रांनो हे बघू शकता गजाचं म्हणजे गजा जे आहे ह्यांचं राबण्यासाठी हे बैल आहेत आता आणि आता त्यांचं गोट्याचं म्हणजे आता त्यांचं मधलं जे पाऊस वगैरे आले तर ह्यांनी कुठं बांधतात वगैरे बैल बघा कसं आहे नियोजन इथं म्हणजे गजा आणि जे काही सर्व बैल आहेत त्याच्यामध्ये हे सगळे बैल बांधतात. मित्रांनो बघू शकता कसं आहे नियोजन. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे सर्जापाशी म्हणजे मुलाखत घ्यायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.